स्वागत। पाहूयात पुढची बातमी। पाकिस्तानचे नेते खोट्या बातम्यांच्या आधारे प्रोपगंडा करण्यात सध्या आघाडीवर आहेत। खोट्या बातम्यांमधून पाकिस्तानच्या विजयाचा दावा त्यांच्याकडून वारंवार केला जातोय। तर पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक डार यांनी खोटा दावा करून ते स्वतः चांगलेच अडचणीत आलेत। भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानातील नेते सैरभैर झाले। पाकिस्तानी नेते सोशल मीडियातील फेक फोटो आणि बातम्यांचा आधार घेत आहेत। विजयाच्या खोट्या बातम्या देऊन मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नेते करत आहेत। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सुद्धा एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बातमीचा आधार घेतला। एआयच्या मदतीनं द डेली टेलिग्राफ या प्रतिष्ठित वृत्तपत्रात पाकिस्तान जिंकल्याची खोटी बातमी तयार करण्यात आली होती। याच बातमीचा आधार घेत पाकिस्तानच्या संसदेत इशाक डार यांनी पाकिस्तानी वायुसेनेने वर्चस्व गाजवल्याचं वक्तव्य केलं। मात्र त्यांचं हे वक्तव्य आणि दावा पाकिस्तानच्याच डॉन या वृत्तपत्राने फॅक्ट चेकच्या माध्यमातून खोटा ठरवला। त्यांना एअर सुपिरियरिटी आहे। एअर सुपिरियरिटी जर त्यांची असती तर आपल्या इथले जे S-400 डिप्लॉय झालेले होते किंवा विमानं डिप्लॉय झालेली होती किंवा अँटी एअरक्राफ्ट गन्स डिप्लॉय झालेल्या होत्या किंवा आपली जे एअरफील्ड्स होती ती सगळी त्याच्यापैकी बऱ्याच संसाधनांना धोका पोचला असता। पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रानं फॅक्ट चेक केल्यानंतर कोणत्या बाबी समोर आल्यात ते सुद्धा बघूया। दावा करण्यात आलेल्या बातमीत अनेक चुका होत्या। स्पेलिंगच्या चुका मोठ्या प्रमाणात होत्या। पेजचं लेआउट सुद्धा द डेली टेलिग्राफ सारखं नव्हतं आणि विशेष म्हणजे द डेली टेलिग्राफने तशी बातमी छापलीच नव्हती। लष्करी याच्यावर हानी झालेली नाही आहे कॅन्टॉनमेंटवर किंवा तळावर, आणि आपलं कुठलं विमानही पडलेलं नाही आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे की हा दावा खोटा आहे, टेलिग्राफचं नाव त्यांनी उगीचच घेतलं आहे, ते अगदी खरं आहे। कारण टेलिग्राफ अशी उलटीची जी बातमी कधीच छापणार नाही। पाकिस्तानातील नागरिक आणि नेत्यांना आता फक्त सोशल मीडियातील खोट्या बातम्याच मानसिक आधार देतात। मात्र फॅक्ट चेकमुळे पाकिस्तानी नागरिकांचा तो आनंद सुद्धा क्षणभंगूर ठरतोय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।